70 फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रांत आली असून तब्बल 30 दिवसापासून व्यवसाय बंद आहे। याबाबत पालकमंत्री आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात आला। मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून 70 फूट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली। त्यानंतर या वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की 70 फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर व महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल। तसेच या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना आदेश देण्याचेही त्यांनी आश्वासन दिल्याने 6 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली। याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन ठिय्या आंदोलन केले। 40 वर्षापासून 70 फूट भाजी मंडईवरती हे लोक त्या ठिकाणी भाजी विक्री करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची दडपशाही सुरू आहे, तरी सुद्धा या लोकांनी रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी वेळोवेळी आयुक्तांना निवेदन देऊन आपल्या न्यायाच्या मागण्या देऊन त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला। परंतु या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची घोडचूक काय केली, ज्या पद्धतीने जनावरं भरण्याची जी गाडी असती ती गाडी त्या ठिकाणी लावून या सगळ्या लोकांचा भाजीपाला आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम त्यांनी केलं। म्हणून या सगळ्या लोकांना 70 फूट भाजी मंडईवरतीच आपला व्यवसाय करायला आला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही गेल्या तब्बल 35 दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी लढतोय, परंतु प्रशासनाला तयार नाही। आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं, पालकमंत्र्यांना निवेदन दिलं। एवढंच नसून आमचे नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी स्वतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांना भेटून निवेदन दिल्यानंतर